मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातली देत रहा तूर्त संदीप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बघत पुढची बातमी, राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत हे देखील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत। 27 आणि 28 जुलैला म्हणजे उद्या आणि परवा ऊर्जा मंत्री कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। पुरामुळे वीज वितरण कंपनीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती ऊर्जा मंत्र्यांनी दिली आहे। अमरावतीत ते बोलत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे। तो कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय। आता अंडरग्राऊंड पद्धतीने वीज वाहिन्या टाकून वीज पुरवठा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर पूर आणि वादळी संकटानं वीज पुरवठा खंडित होणार नाही याची पुढे काळजी घेऊ असं देखील त्यांनी म्हटलंय। संजय शेंडे आमचे अमरावतीचे प्रतिनिधी या संदर्भात त्यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती देत आहेत। संजय, निश्चितच ऊर्जा मंत्री नितीन राऊत नुकतेच अमरावतीमध्ये येऊन गेले आणि त्यांनी हे सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात मोठ्या प्रमाणात वीज वितरण विभागाचे नुकसान झालेले, एकूणच हानी झालेली आहे आणि त्यामध्ये वीज वितरण विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ज्या मोठे मोठे जे पोल्स होते किंवा वीज पुरवठा करणाऱ्या ज्या डीपीज होत्या त्या डीपी ज्या आहेत त्या डीपी पूर्णपणे नष्ट झालेल्या आणि पूर्णतः कामातून गेलेल्या आहेत। तरीही वीज विभागाचे कर्मचारी जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातून काही कर्मचारी आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरातून कर्मचारी आणून त्या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत कसा करावा या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आणि तसेच पुढच्या काळात सुद्धा यापुढे वीज पुरवठा वारंवार खंडित होऊ नये यासाठी अंडरग्राऊंड केबल कसं करता येईल यासाठी सध्या नियोजन जे आहे ते ऊर्जा मंत्री करत आहे। म्हणजे येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणात जो नेहमी थोडा पाऊस जरी आला तरी वीज पुरवठा खंडित होतो, ते वीज पुरवठा पुढच्या येणाऱ्या काळात खंडित होणार नाही यासाठी अंडरग्राऊंड केबलिंग करून त्या माध्यमातून कोकणातल्या नागरिकांना वीज पुरवठा देण्याचं सुद्धा आश्वासन यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलेलं आहे। त्यामुळे या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान त्यांचा कसा असणार दौरा आणि त्या काय काय घोषणा करतात आणखीन उपाययोजनांसंदर्भात त्या संदर्भातली अपडेट संजय आमच्यापर्यंत पोहोचवत रहा। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी। आणि यानंतर आता बातमी आहे सांगलीतून कृष्णेच्या पाणी पातळी संदर्भात। कृष्णेची पाणी पातळी आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे। पाणी पातळी ही 53 फुटांवरती आली आहे। 1 फुटानं पाणी पातळी ओसरली आहे, त्यामुळे पाणी पातळी ओसरू लागल्यानं काहीसा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल। कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे पुराचा विळखा पूर्ण जिल्ह्याला आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणात गावं बाधित झालेली आहे। आणि याच संदर्भात सध्याची अपडेट जाणून घेऊयात। आमचे सांगलीचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या सोबत आहेत। आसिफ, सध्या काय चित्र आहे? साधारण 1 फुटानं पाणी ओसरल्यामुळे काय बदल झालाय सांगलीमध्ये? तर आसिफ यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, त्यांच्याकडून अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत। तर सध्या पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ज्या भागातलं पाणी ओसरलंय त्या ठिकाणी मदत कार्य जे आहे ते सुरू आहे। आणि पुन्हा एकदा आपण आसिफ यांच्याशी जोडलं गेलेलो आहोत। आसिफ, काय चित्र? पाणी 1 फुटांनी ओसरलंय, त्यामुळे निश्चितच आता हळूहळू पूर्ण पाणी ओसरण्यास सुरुवात होईल का आणि पाऊस थांबलाय का सांगलीतला आता? स्वाती, एकूणच बघितलं पाऊस थांबलेला आहे। सांगलीमध्ये 2005 ची पुनरावृत्ती झालेली आहे। साधारणतः 55 फूट पाणी पोहोचलं होतं आणि गेल्या 12 तासात 1 फुटानं पाणी उतरलेलं आहे। आता सध्या 1 इंचानं पाणी उतरतंय, पण साधारणतः 11 नंतर पाणी 11-12 नंतर पूर्णपणे पाणी उतरायला सुरुवात होईल। आपण पाहू शकतो की सध्या मी सांगलीच्या स्टँड परिसरात आहे, झुलेलाल चौकात आहे। हे पाणी हे तर 2 ते 2.5 फूट पाणी होतं। आता सध्या आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने दुकानं दिसत आहेत, कारण का ही दुकानं अर्धी बुडली होती। साधारणतः इलेक्ट्रिकचं बोर्ड जो डाम दिसतो तर त्या पूर्णपणे अर्धा बोर्ड बुडला होता। त्याचबरोबर काही लोक सुद्धा आता इकडे पाणी कधी उतरतं यासाठी लोक रस्ते पाण्याच्या कडेला पाहिलेत की कारण त्यांना घराची ओढ लागलेली आहे। आणि या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी काही नागरिक आहेत, त्यांच्याकडे जाऊन घेऊया, कारण 3 दिवस झाले त्यांच्या घरात पाणी होतं आणि त्यांची काय अवस्था आहे त्यांच्याकडे जाऊन घ्या। काय सांगाल, तुमचं आता घरात पाणी आहे, किती पाणी? तिसऱ्यांदा महापुराचा सांगलीला फटका बसलेला आहे। आता माझ्या घरात 7 ते 8 फूट पाणी आहे। आम्हाला घरला जायची ओढ लागलेली आहे आणि महापूर आल्यामुळे नागरिकांचे व्यापाऱ्यांचे आतोनात आज झालेले आहेत। आणि 1 दिवसच फक्त वेळ होता, शुक्रवारी फक्त सांगितलं की पाणी 50 फूट येणार आहे, त्यामुळे सगळे नागरिक भयभीत होऊन माणसं मिळण्यात माल हलवाला आणि त्यामुळे लोकांचा माल पण भरपूर निघालेला नाही। अगोदर 3 महिने झालं कोरोनामुळे सगळे व्यापारी भयभीत होऊन त्रस्त झालेला आहे। त्यात आणि अशात महापुराचा फटका बसून व्यापारी
पूर्ण नेस्तनाबूत झालेला आहे, तरी शासनाने सर्वांना पूरग्रस्तांना, व्यापाऱ्यांना, सर्वांना ठोस मदत द्यावी एवढी मी नागरिकांच्या वतीनं विनंती करतो. स्वाती, आपल्याबरोबर आणि काही नागरिक आहेत. काय सांगाल, तुमच्या घरात किती पाणी होतं, आता कशा पद्धतीची परिस्थिती आहे? आमच्या घरामध्ये एक कर्ण 10 फूट उंचीनं पाणी भरलेलं होतं, पूर्ण बाजूला बुडला आणि त्यामुळं नागरिकांना भयभीत झाले. त्यामुळं आत्ताची परिस्थिती अशी आहे की घरामध्ये जाण्यासाठी इतकी लोकांची, नागरिकांची ओढ लागलेली आहेत. काय जनावरं आहेत, काय कुत्रे आहेत, काय तिथं त्या ठिकाणी पशुपक्षी ठेवलेले आहेत आणि त्यामुळं सरकारनं ह्याच्यावर पूर्णपणे नागरिकांना मदतीचा हात चांगल्या पद्धतीनं द्यावं आणि नागरिकांना सहकार्य करावं. आणि व्यापारीसुद्धा फार नुकसानीत आहेत. सगळे जनता कोरोनामुळे अक्षरशः बेबद झाले, त्यात पुरामुळे सुद्धा फार त्रास झालेला आहे. तरी शासनानं खरोखर फार मदत करावी, अशी नागरिकांना सहकार्य करावं एवढीच आमची विनंती आहे सरकारला. स्वाती, बघितलं का नागरिक आता घराकडे जाण्याची ओढ लागली आहे. नागरिक म्हणतात साफसफाई करायची आहे किंवा जे झालेलं नुकसान आहे त्याचं पाहणी करायची आहे आणि सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी करत आहे. स्वाती, खरे आसिफ, त्यामुळे गरजूंपर्यंत तातडीनं मदत पोहोचावी हीच खरं तर सगळ्यांची इच्छा आहे. सांगलीतले अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता गडचिरोलीमधून एका महत्त्वाच्या अभियानाची बातमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या विरोधात जवानांकडून एक अभियान राबवण्यात येत आहे. भर पावसात जवान या माओवाद्यांचा सामना करतायत. आपला जीव धोक्यात घालून तुडुंब वाहणाऱ्या नदीतून हे जवान वाट काढत आहेत. जिल्ह्याच्या अतिदुर्गम, अतिसंवेदनशील भागात माओवाद विरोधी अभियान पथकाचे C60 कमांडो हे जे जवान आहेत ते भर पावसातही जंगलामध्ये या अभियानाला गेले होते आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. माओवाद्यांच्या विरोधात जवानांकडून हे अभियान गडचिरोलीमध्ये राबवलं जात आहे. तर या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट आपण आमच्या YouTube चॅनल म्हणजेच न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलवर देखील पाहू शकता आणि त्यासाठी आमच्या न्यूज 18 लोकमत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातम्यांची अपडेट घ्या. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.